येस, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय कोणता टॉपिक अंडरस्टँड केला होता एकदा शॉर्ट मध्ये रिकॉल करा. मग आजचा पॉइंट आपण या ठिकाणी डिस्कस करू, है ना. तर कालचा टॉपिक कोणता होता आपला? येस, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? रिप्रोडक्शन. कोणामध्ये रिप्रोडक्शन बघितलं आपण? प्लांट्स मध्ये. रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आज आपण ह्युमन बिंग मध्ये अंडरस्टँड करू. काल आपण बघितलं होतं प्लांट्स मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं. सो वेन वी टॉक अबाउट हिअर वी कॅन से रिप्रोडक्शन इन प्लांट्स, तर काही आता या ठिकाणी अंडरस्टँड करा कन्सेप्ट. सो आपण बघितलं होतं मेन पार्ट कोणते? दॅट इज फ्लावर मध्ये मेन पार्ट होता अँड्रोशियम. अँड्रोशियम आणि अँड्रोशियमचं युनिट कोण असतं? दॅट इज स्टॅमेन. रिकॉल करा फास्ट. आणि स्टॅमेन मध्ये जेनेशियस पार्ट कोणता असतो? अँथर. आणि अँथर मध्ये मेल गॅमेट असतो कोणता? दॅट इज पोलन ग्रेन. आणि पोलन ग्रेन मध्ये किती मेल गॅमेट असतात? 2 मेल. एवढं क्लिअर झालं तुम्हाला? ओके, है ना. सो 2 मेल गॅमेट्स आर देयर. सो आपण बघितलं या ठिकाणी यस फ्लावर मध्ये बरोबर अँड्रोशियम आहे. मेल पार्ट कोणता आहे? अँड्रोशियम आहे. त्याचं युनिट कोणतं आहे? स्टॅमेन. आणि स्टॅमेन मध्ये जेनेशियस पार्ट, फर्टाईल पार्ट कोणता आहे? अँथर. फिलामेंट सपोर्टिव्ह आहे. मेन पार्ट कोणता आहे? अँथर. अँथर मध्ये काय असतात? पोलन ग्रेन्स. आणि पोलन ग्रेन्स मध्ये काय? 2 मेल गॅमेट. आता आपण बघू गायनोशियम. गायनोशियम है ना. गायनोशियम म्हणजे फिमेल पार्ट. मी तुम्हाला सांगितलं होतं फिमेल डॉक्टर असतो त्याला आपण काय नाव देतो? गायनोकोलॉजिस्ट. सो गायनो मीन्स फिमेल. गायनोशियम. सो गायनोशियमचं युनिट काय मग? कोण बताएगा? कार्पेल, किंवा त्याला जर आपण म्हटलं होतं पिस्टिल. व्हेरी गुड. आणि याच्यामध्ये मेन पार्ट कोणता आहे? ओरी. आणि ओरी मध्ये काय प्रेझेंट असतं? ओव्ह्यूल. ओव्ह्यूल मध्ये काय प्रेझेंट असतं? एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक. आणि या एम्ब्रियो सॅक मध्ये 2 प्रकारच्या सेल होत्या. एक होती एग सेल आणि दुसरा होता पोलार न्यूक्लियर. क्लिअर झालं सगळ्यांना? बरोबर है ना. एग सेल कशी असते? हॅप्लॉइड. पोलार न्यूक्लियर कसा असतो? डिप्लॉइड. आता काय झालं या ठिकाणी अंडरस्टँड करा. बरोबर. सो सपोज आय एम ड्रॉइंग हिअर वी कॅन से वन डायग्राम. कार्पेलची डायग्राम मी आता या ठिकाणी काय करतोय? ड्रॉ करतोय. डोंट जज माय डायग्राम्स. ओके, सो दिस इज द कार्पेल, है ना. आता या ठिकाणी आपण सपोज या ठिकाणी एक रफ स्ट्रक्चर आहे कार्पेल. आता व्हॉट विल हॅपन हिअर? सपोज आपण म्हटलं या ठिकाणी काय लँडेड झालं? हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज पोलन ग्रेन. पोलन ग्रेन इज लँडेड. पोलन ग्रेन इज लँडेड. पोलन ग्रेन इज लँडेड. नाउ व्हॉट विल हॅपन? आपल्याला माहिती आहे हा पार्ट होता स्टिग्मा. स्टिग्मावर काय प्रेझेंट असतं? शुगरी सोल्युशन. स्टिग्मावर काय प्रेझेंट असतं? शुगरी सोल्युशन. सो दिस शुगर सोल्युशन इज गेट ऍब्झॉर्ब बाय द पोलन ग्रेन. पोलन ग्रेन या ठिकाणी काय करेल? ऍब्झॉर्ब करतील. बघा पोलन ग्रेन आहे, इट विल गेट लँडेड. स्टिग्मावर लँडेड झाल्यानंतर थोडं त्यांच्या गप्पा गोष्टी होतात. हाय हॅलो कैसे हो, बरोबर. आणि मग त्याच्यानंतर इफ इट इज फिजिबल है ना, इफ दॅट ऑफ सेम स्पेसिस. सपोज हा मँगो प्लांटचा या ठिकाणी काय पिस्टिल आहे, स्टिग्मा आहे, आणि आपण मँगो प्लांटचा या ठिकाणी काय सेम स्पेसिस, बरोबर, पोलन ग्रेन आहे. तर मग आता या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटरॅक्शन होईल त्यांच्यामध्ये, बरोबर. पॉझिटिव्ह इंटरॅक्शन झाल्यानंतर आता इट विल गोइंग टू ऍब्सॉर्ब द स्टिग्मा शुगरी सोल्युशन. शुगरी सोल्युशन ऍब्सॉर्ब करेल आणि एक स्ट्रक्चर डेव्हलप होईल त्याच्यामध्ये. कोणतं स्ट्रक्चर डेव्हलप झालंय? कोणतं स्ट्रक्चर डेव्हलप झालंय यांच्यामध्ये? इट इज कॉल्ड एज पॉलिनेशन. पोलन ट्यूब. कोणतं स्ट्रक्चर डेव्हलप झालं? पोलन ट्यूब. आणि मीन वाईल आपण या ठिकाणी बघतोय ओरी. ओरी मध्ये काय प्रेझेंट असतं? सपोज आय एम ड्रॉइंग वन स्ट्रक्चर. हिअर इट इज द एम्ब्रियो सॅक, बरोबर. आता तुमच्या डायग्राम सारखी टेक्स्टबुकच्या डायग्राम सारखी डायग्राम काढतो मी. सपोज हिअर वी कॅन से व्हॉट? हिअर इट इज एग ॲपरेटस. हा एग सेल आहे, एग ॲपरेटस. नंतर पोलार न्यूक्लियर आणि नंतर अँटीपोडल सेल. सो हिअर वी कॅन से व्हॉट? अँटीपोडल सेल. तर मग आता याच्यामध्ये आपण बघतो 2 मेल गॅमेट आहे, बरोबर. याच्यामध्ये काय 2 मेल गॅमेट आहे. हिअर देअर आर 2 मेल गॅमेट्स आर देअर. नाउ व्हॉट विल हॅपन्स? So whatever this pollen tube, here we can say what? It will get grow, it will get attracted by the synergid cell आणि अशी आता डेव्हलप होत चालेल. शुगरी सोल्युशन ऍब्सॉर्ब करून हे सगळं सोल्युशन याच्यामध्ये येईल आणि याच्यामुळे याची ग्रोथ होत चालेल. आणि नाउ व्हॉट विल हॅपन्स व्हेन इट रीच टू दी एम्ब्रियो सॅक? मग काय होईल? एम्ब्रियो सॅक मध्ये आल्यानंतर पोलन ट्यूबचं काय होईल? व्हॉट विल हॅपन विथ द पोलन ट्यूब? पोलन ट्यूब विल गेट बस्ट. पोलन ट्यूब विल गेट बस्ट and male gametes are released. Male gametes release होईल. मग आता मला सांगा वन मेल गॅमेट कोणासोबत फ्यूज होईल? वन फिमेल सोबत.
वन फिमेल गॅमेट सोबत. आणि काय तयार होईल माहितीये, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट फ्यूज झाले. काय डिप्लॉइड जायगोट. डिप्लॉइड झायगोट. हे झालंय एक एक फर्टिलायझेशन. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघितलं आपण अनादर मेल गॅमेट होता पोलार न्यूक्लिआय. पोलर न्यूक्लियर. पोलार न्यूक्लिआय सोबत फ्यूज करेल. हा हॅप्लॉइड होता, हा डिप्लॉइड होता. आणि मग आता डिप्लॉइड. ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर बनेल. कोणतं बनेल तर व्हॉट इज द नेम ऑफ द ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर? कोण बताएगा? एंडोस्पर्म. ट्रिप्लॉइड स्ट्रक्चरचं नाव काय? व्हेरी गुड, इट इज एंडोस्पर्म. विवेक तुझा आवाज येत नाही बेटा. विवेक, युअर व्हॉइस इज नॉट ऑडिबल टू मी. सो याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? एंडोस्पर्म. बरोबर, याला आपण काय म्हणतो? एंडोस्पर्म. मेसेज कर बेटा विवेक, काय म्हणतो? ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना? कॅन यू हिअर मी? Yes, sir. Yes. So now in this way here we are going to talk about what that is हा दुसरं फर्टिलायझेशन झालं. आणि दोन वेळा फर्टिलायझेशन होतं म्हणून आपण याला काय म्हणतो? इन प्लांट्स देयर इज Double डबल fertilization. डबल फर्टिलायझेशन. ओके, सो आता तुम्हाला हे समजलंय, डबल फर्टिलायझेशन समजलंय. आता या ठिकाणी काय होईल? बरोबर है ना, व्हॉट एव्हर फ्युचर मध्ये आता या ठिकाणी आफ्टर फर्टिलायझेशन व्हॉट विल हॅपन्स, व्हॉट एव्हर दिस एम्ब्रिओ सॅक, ही जी एम्ब्रिओ सॅक आहे त्याच्यामध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होईल. आणि इट विल गेट ओव्ह्यूल जो होता, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. बरोबर, हा जो ओव्ह्यूल होता, दिस ओव्ह्यूल इज गेट कन्वर्टेड इनटू सीड आफ्टर फर्टिलायझेशन. ओव्ह्यूल कशामध्ये कन्वर्ट होईल? सीड. आणि ओव्हरी कशामध्ये कन्वर्ट होईल? तर फ्रुट्स मध्ये. इट विल गेट कन्वर्टेड इनटू फ्रुट्स. बरोबर, सो व्हॉट यू आर इटिंग? फ्रुट्स, है ना. तुम्ही जे फ्रूट इट कर, कोणताही फ्रूट असेल, मँगो, पपाया, पेरू, है ना, गवा, कोणताही फ्रूट असेल, व्हॉट यू आर इटिंग फ्रुट्स, दे आर नथिंग बट दी ओव्हरीज आफ्टर फर्टिलायझेशन. तर ते काय असतात? फर्टिलायझेशन नंतरच्या ओव्हरी असतात. सो ओव्ह्यूल इज गेट कन्वर्टेड इनटू सीड. बरोबर, ओव्ह्यूल या ठिकाणी सीड मध्ये कन्वर्ट होईल. आणि या ठिकाणी बरोबर आपण बघतोय ओव्हरी कशामध्ये कन्वर्ट होते? फ्रुट्स. आणि जायगोट जो कन्वर्ट होतो पुढे एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होतो. आणि या एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो एंडोस्पर्म. एंडोस्पर्म विल प्रोव्हाइड दी नरिशमेंट. एंडोस्पर्म या ठिकाणी काय करेल? आता डेव्हलपिंग एम्ब्रिओला या ठिकाणी नरिशमेंट प्रोव्हाइड करेल. तर असं या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे अबाउट द रिप्रोडक्शन इन प्लांट. आय होप इट इज गेट क्लिअर टू यू. नाऊ आपण या ठिकाणी स्टार्ट करतोय आता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग. लेट अस टॉक अबाउट द ह्युमन बिंग नाऊ. प्लांट्स मध्ये समजलं तुम्हाला सिंगल सोडून डबल फर्टिलायझेशन होतं, पण आता ह्युमन मध्ये असं नाहीये. ह्युमन मध्ये सिंगल फर्टिलायझेशन आहे. देयर इज नो डबल फर्टिलायझेशन. एक सिंगल मेल गॅमेट फ्यूज विल सिंगल फिमेल गॅमेट सोबत, किंग सेल फ्यूज विल क्वीन सेल सोबत, अँड देन व्हॉट विल गेट प्रोड्यूस? जायगोट. एंडोस्पर्म वगैरे काही तयार होणार नाहीये. पण त्याच्या आधी आपण सिस्टमॅटिक वे मध्ये बघू. थोडा आज मी तुमचा टाइम लवकर घेतला कारण की थोडं माझा इम्पॉर्टंट पेपर घ्यायचा आहे मला. सेशनल एक्झामिनेशन, इंटरनल एक्झामिनेशन घ्यायची आहे. बरोबर, कॉलेजमध्ये पण येस व्हेरी या ठिकाणी लोड भरपूर आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, कम्प्लीट 3 वर्ष 6 सब्जेक्ट कॉलेजचे घ्यायचे असतात मला. तर त्यांचं प्रॅक्टिकल आणि थेरी एक्झाम आहे आता आज, म्हणून तुमचं थोडं लेक्चर लवकर घेतलं. ओके, सो आपण या ठिकाणी बघू सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिंग, विच डिफरंट हार्मोन कंट्रोल. एक क्वेश्चन आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. एक क्वेश्चन आहे, कोणता क्वेश्चन आहे? विच डिफरंट हार्मोन कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्युमन्स. कॅन यू रिकॉल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थ्रू द केमिकल कोऑर्डिनेशन. तर या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कंट्रोल करण्यासाठी कोणते कोणते हार्मोन्स आहेत ह्युमन बिंग मध्ये? आता फक्त नावं ऐकून घ्या तुम्ही, मी पटापट सांगतोय, वाटलं तर लिहून घ्या, है ना. विच डिफरंट हार्मोन कंट्रोल द फंक्शन ऑफ ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, है ना. बरोबर, ह्युमन इथे काय वर्ड पाहिजे होता? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, है ना. ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी कोणते कोणते हार्मोन आहे ह्युमन्स मध्ये? टेस्टोस्टेरॉन. यस, व्हेरी गुड. तर खूप सारे हार्मोन आहे, है ना. तर या ठिकाणी सुरुवात होते FSH, दॅट इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नंतर LH, ल्युटिनायझिंग हार्मोन. नंतर टेस्टोस्टेरॉन मेल्स मध्ये, इट इज किंग्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन. आणि नंतर फिमेल्स मध्ये दॅट इज एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. तर असे 5 हार्मोन आहे. बरोबर, 5 हार्मोन आहे जे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचे रिप्रोडक्शन. तर हे हार्मोनियांचे नावं लक्षात घ्या. काय काय नावं सांगितले मी? पहिले FSH, दुसरा LH, तिसरा कोणता आहे? टेस्टोस्टेरॉन, चौथा कोणता आहे? एस्ट्रोजन, पाचवा कोणता आहे? प्रोजेस्टेरॉन. कम ऑन फास्ट, परत एकदा सांगायचे मला, सगळ्यांनी सांगायचे. अनम्यूट करा सगळ्यांनी आणि जोरात बोला. बरोबर, पटापट बोला सगळ्यांनी. पहिला हार्मोन कोणता? कम ऑन फास्ट.
FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. दुसरा कोणता? LH LH. LH ल्युटिनायझिंग हार्मोन. बाकीचे सगळ्यांनी अनम्यूट करा. तिसरा कोणता? टेस्टोस्टेरॉन व्हेरी गुड Testosterone. सौरव. सौरव आदित्य एक्सलंट. टेस्टोस्टेरॉन किंग्स हार्मोन. चौथा कोणता? Estrogen. एस्ट्रोजन. पाचवा कोणता? प्रोजेस्टेरॉन Progesterone. प्रोजेस्टेरॉन. एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन दे आर क्वीन्स हार्मोन, फिमेल्स हार्मोन. बरोबर, हे फिमेलचे हार्मोन. टेस्टोस्टेरॉन मेलचा हार्मोन आणि मेल फिमेल मध्ये दोघांमध्ये बरोबर कोणता हार्मोन असतो? FSH आणि LH. एक मिनिट फक्त. तर अल्डोस्टेरॉन कशाचा आहे मग? अल्डोस्टेरॉन इज नॉट सेक्स हार्मोन. सेक्स हार्मोन नाही. सर दोघांमध्ये मेल फिमेल मध्ये कोणता एक हार्मोन बोथ मध्ये कॉमन नसतो का? ओके सॉरी, मी तुम्हाला म्यूट केलं होतं. काय म्हणत होता सौरव तू? थोडा कॉल आला होता. मेल फिमेल मध्ये दोघांमध्ये एखादा कोणता हार्मोन कॉमन नसतो का सर? हा चला मी सांगतो तुम्हाला, सगळं सांगतो. आता सुरुवात आहे फक्त, सगळं क्लिअर होईल तुम्हाला. डोंट वरी, है ना. एव्हरीथिंग यू विल गेट क्लिअर. बरोबर. आता हार्मोनचा विषय निघाला. एक क्वेश्चन आला होता काहीतरी टेस्ट, सर अल्डोस्टेरॉन काय? तर अल्डोस्टेरॉन पहिले लक्षात घ्या, हा जो हार्मोन आहे इट इज रिलीज बाय ऍड्रिनल कॉर्टेक्स. ऍड्रिनल ग्लँड, सुप्रारिनल ग्लँड आहे ना, आपल्या किडनीच्या वरती एक ग्लँड असते, ती रिलीज करते दोघांमध्ये, मेल आणि फिमेल मध्ये. इट इज नॉट सेक्स हार्मोन. हा सेक्स हार्मोन नाहीये. त्याच्यामुळे आता आपण अल्डोस्टेरॉन बद्दल बोलणार आहे का? नाही. बरोबर. आता दुसरं आपण बोलणार आहे या ठिकाणी सेक्स हार्मोन सोबत. मग सेक्स हार्मोन कोणते कोणते असतात? बरोबर. काही कॉमन आहेत का सर? काही सेपरेट आहेत का? तर यस, कॉमन मध्ये आपण बघतोय FSH इज कॉमन. पिट्युटरी ग्लँड रिलीज करते दोघांमध्ये, मेल आणि फिमेल मध्ये FSH रिलीज करते. आता FSH या ठिकाणी सपोज मेल मध्ये रिलीज झाला, तर तो काय करेल? स्पर्मॅटोजेनेसिस. काय करेल? स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म जेनेसिस म्हणजे स्पर्म बनवेल. स्पर्म बनवण्यासाठी कोणता हार्मोन लागतो? पिट्युटरी ग्लँडचा. येस, दॅट इज कॉल्ड एज FSH. आणि हाच हार्मोन फिमेल मध्ये रिलीज होतो आणि ओव्हरीवर ऍक्ट केल्यानंतर तो काय करेल? oogenesis. एक फॉर्मेशन. म्हणजे FSH कॉमन आहे मेल फिमेल मध्ये, फक्त मेल मध्ये फंक्शन वेगळं आहे, फिमेल मध्ये फंक्शन वेगळं आहे. मेल मध्ये तो काय करेल? स्पर्मॅटोजेनेसिस. फिमेल मध्ये तो काय करेल? oogenesis. समजलं? बरोबर. दुसरा पण कॉमन हार्मोन आहे LH. LH काय करतो? LH काय करणार आहे या ठिकाणी? येस, LH या ठिकाणी मेल मध्ये बनवेल टेस्टोस्टेरॉन. पुढे टेस्टोस्टेरॉन रिलीज करेल मेल मध्ये LH. आणि फिमेल मध्ये आहे ना, फिमेल मध्ये तो काय करतो? ओव्हुलेशन म्हणजे रिलीज ऑफ एग सेल. ओव्हुलेशन करतो. आणि प्रोजेस्टेरॉन रिलीज करतो. बरोबर. तर LH आणि FSH मेल आणि फिमेल मध्ये कॉमन आहे. क्लिअर. आता आपण बघू सेपरेट हार्मोन कोणते. मेल मध्ये सेपरेट हार्मोन कोणते, फिमेल मध्ये सेपरेट कोणते. सो किंग्स हार्मोन सेपरेट कोणता या ठिकाणी? टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन इज प्रेझेंट ओनली अँड ओनली इन टू मेल. फक्त मेल मध्ये प्रेझेंट आहे टेस्टोस्टेरॉन. आणि म्हणून मेलचे कॅरेक्टर वेगळे आहेत, है ना. मेलला दाढी येते, मिशा येतात, है ना, बियर्ड, मुस्टॅच, मस्क्युलाइन बॉडी, अग्रेसिव्हनेस. बरोबर. व्हायलंट नेचर असतं मेलचं थोडंसं ऍज कम्पेअर टू फिमेल. हे सगळं कशामुळे? दॅट इज ड्यू टू दिस हार्मोन टेस्टोस्टेरॉन. इट इज युनिक टू द मेल. सो किंग्स हार्मोन कोणता आहे? दॅट इज टेस्टोस्टेरॉन. जेवढे पण चेंजेस आहे, जेवढे पण फरक आहे मेल्स मध्ये, है ना, ऍज कम्पेअर टू फिमेल, हे का बरं आहे? दॅट इज ड्यू टू दिस हार्मोन, दॅट इज टेस्टोस्टेरॉन. सो FSH LH कॉमन आहे, टेस्टोस्टेरॉन वेगळा आहे मेल मध्ये फक्त, है ना. इट इज स्पेसिफिक टू द मेल. आणि फिमेल मध्ये दोन हार्मोन आहेत, क्वीन्स हार्मोन. एक एस्ट्रोजन. बरोबर आहे ना. आता जेवढं पण फेमाइन स्टॅचर असतं, बरोबर, फेमाइन कॅरेक्टर असतात, म्हणजे फेमाइन म्हणजे बरोबर फिमेलचे कॅरेक्टर. जेवढे पण फिमेलचे कॅरेक्टर डेव्हलप होतात, है ना, व्हॉट एव्हर द कॅरेक्टर्स, दॅट इज ड्यू टू द एस्ट्रोजन. सो दिस इज स्पेसिफिक. बरोबर. LH फंक्शन समजून सांगा. हा परत सांगतो, सगळं डिटेल क्लिअर होईल तुम्हाला. पहिले मी काय म्हणतो ऐकून घ्या. फिमेल मध्ये एक हार्मोन कोणता आहे? एस्ट्रोजन. बरोबर. फेमाइन कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी, फिमेल कॅरेक्टर डेव्हलप करण्यासाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे? एस्ट्रोजन. आणि एक दुसरा हार्मोन असतो फिमेल मध्ये, त्याला आपण काय म्हणतो? प्रोजेस्टेरॉन. कोणता हार्मोन आहे? प्रोजेस्टेरॉन. इट इज स्पेसिफिक रिक्वायर्ड फॉर प्रेग्नन्सी जी मेंटेन होती ती प्रोजेस्टेरॉनचा रोल कशामध्ये? प्रेग्नन्सी मध्ये. बरोबर. सो फिमेल मध्ये दोन हार्मोन आहे, एक एस्ट्रोजन आणि दुसरा कोणता आहे? प्रोजेस्टेरॉन.
एवढं क्लिअर झालं? येस. आता सौरभचा क्वेश्चन होता सर एलएच परत सांगा. एलएच परत सांगतोय मी तुम्हाला. मेल आणि फिमेल, बरोबर, मेल आणि फिमेल मध्ये कॉमन हार्मोन आहे एलएच. एकतर एफएसएच होता, एफएसएच तुम्हाला समजला. मेल मध्ये स्पर्मॅटोजेनेसिस करेल, फिमेल मध्ये उजेनेसिस करेल. क्लिअर आहे? आता एलएच काय करतो? तर एलएच या ठिकाणी मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन रिलीज करतो, लेडिक सेलवर ऍक्ट करेल आणि टेस्टोस्टेरॉन रिलीज करेल मेलमध्ये. आणि मेलमध्ये याचं नाव पण वेगळं असतं, आयसीएसएच, इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे समजेल तुम्हाला. डोंट वरी. आता कुठे तर आपण सुरुवात करतोय, पहिला वर्ड म्हटलाय फक्त. आणि येस, फिमेलमध्ये तो काय करतो? ओव्हुलेशन करतो, म्हणजे रिलीज ऑफ एक सेल. एक सेलचं रिलीज करतो ग्राफियन फॉलिकल, बरोबर. एक सेलचं रिलीज करतो आणि प्रोजेस्टेरॉन बनवतो, बरोबर. एवढे दोन कामं फिमेलमध्ये त्याला एलएच म्हणतो आपण, है ना. मेलमध्ये काय म्हटलं मी? मेलमध्ये काय करेल? तो टेस्टोस्टेरॉन बनवेल. फिमेलमध्ये दोन काम आहेत त्याचे, प्रोजेस्टेरॉन बनवेल आणि ओव्हुलेशन करेल. उजेनेसिस वेगळं, ओव्हुलेशन वेगळं. उजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ एक सेल, ओव्हुलेशन म्हणजे रिलीज ऑफ एक सेल. सर्व क्लिअर झालं तुला? एलएच क्लिअर झाला? मेल फिमेल मध्ये वेगळा रोल आहे. सो हार्मोन या ठिकाणी काही सेम आहेत, काही डिफरंट आहे. पण जरी सेम आहे हार्मोन तरी त्यांचे फंक्शन मात्र डिफरंट आहे मेल फिमेल मध्ये, बरोबर. सो हिअर वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट दॅट इज रिप्रोडक्टिव्ह थिंग्स आर. सो पहिला तुम्हाला क्लिअर झाला क्वेश्चन. Which different hormone control the function of human reproductive system? 5 hormone है, FSH, LH, testosterone, estrogen, progesterone. Can you recall reproductive system through chemical coordination? ठीक आहे, ते आपण आता सगळ्या हार्मोनचे नाव सांगितले. आता पुढे, which hormone are responsible for changes in human body occurring during onset of sexual maturity? म्हणजे जेव्हा सेक्शुअल मॅच्युरिटी होईल तेव्हा कोणते हार्मोन या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे चेंजेस साठी? सेम आहे. फिमेल मध्ये तुम्हाला सांगितलं मी, फिमेल हार्मोन दोन आहे. फिमेल हार्मोन कोणते आहे? एस्ट्रोजन आणि कोणता? प्रोजेस्टेरॉन. आणि मेलमध्ये किंग हार्मोन कोणता आहे? दॅट इज टेस्टोस्टेरॉन. हा, मेलमध्ये टेस्टोस्टेरॉन आहे, बरोबर. टेस्टो. वाय ॲज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बरोबर, जीओआय, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, जीओआय एनॅक्टेड द रूल केलाय, लॉ केलाय टू फिक्स द मिनिमम एज ऑफ मॅरेज 18 इन गर्ल्स अँड 21 इन बॉईज. बघा, पहिले बालविवाह व्हायचे, लहान मुलांचे विवाह व्हायचे, आता होत नाही, बॅन येते, बरोबर है ना. जर मॅरेज करायचं असेल तर गर्ल्स शुड बी ऑफ 18 इयर्स अँड बॉय शुड बी ऑफ 21 इयर्स. असा रूल केलाय इंडियन गव्हर्नमेंट. काय कारण असेल, काय लॉजिक असेल? डू यू नो एनी आयडिया? कॅन यू गेस द लॉजिक? सायंटिफिक रिझन असेल सर त्याच्या मागे. हा, काय? येस, ऑब्विसली. तोपर्यंत सेक्शुअल मॅच्युरिटी आलेली असते किंवा प्युबरिटी पण पूर्ण झालेली असते. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, बरोबर. सायंटिफिक रिझन आहे आणि एक सोशल पण रिझन आहे. दोन रिझन आहेत, बरोबर. हा का बरं रूल केलाय गव्हर्नमेंटने, इंडियन गव्हर्नमेंटने? दोन रिझन आहे, एक सायंटिफिक रिझन, एक सोशल रिझन आहे. सायंटिफिक रिझन काय? कारण या आफ्टर द एज ऑफ 18 इयर्स है ना, सो सेक्शुअल मॅच्युरिटी विल अटेंड. तोपर्यंत सेक्शुअल मॅच्युरिटी नसते, है ना, बरोबर. सेक्शुअल मॅच्युरिटी नसते आणि 18 वर्षानंतर सेक्शुअल मॅच्युरिटी अटेंड होते सायंटिफिकली. अँड दॅट्स वाय हिअर वी कॅन से द एज इज 18 इयर इन गर्ल्स. आणि 21 का म्हटलंय बॉईज मध्ये? कारण दुसरा एक सोशल इश्यू आहे, दॅट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन झालेलं आहे इंडियामध्ये, है ना. आपण बघतो, है ना, 135 करोड देशवासियो, बरोबर. आपल्या इंडियाची पॉप्युलेशन किती आहे? इट इज मोर देन 1 बिलियन. पूर्ण वर्ल्डची पॉप्युलेशन 8 बिलियन आहे आणि त्याच्यामध्ये 1.35 बिलियन फक्त इंडियाची, बरोबर, है ना. इंडिया आणि चायना, बरोबर, सो दोघांची पॉप्युलेशन मिळून 2.5 बिलियन आहे फक्त. सो दोनच कंट्रीची पॉप्युलेशन मिळून या ठिकाणी काय, बरोबर, तर आपण बघतोय जवळजवळ, है ना, या ठिकाणी 30% पॉप्युलेशन आहे पूर्ण वर्ल्डची. सो दॅट इज अ व्हेरी बिग इश्यू. पॉप्युलेशन एक्सप्लोजन इज देयर अँड दॅट्स वाय हिअर वी कॅन से सोशल इश्यू एज वेल एज सायंटिफिक इश्यू. द एज फॉर मॅरेजेस इज गेट फिक्स इन टू द इंडियामध्ये एज फिक्स केलेली आहे मॅरेज. ओके, सो वी हॅव स्टडीड इन चॅप्टर ऑफ हेरिडिटी अँड व्हेरिएशन. सोशल रिझन सांगायचं बाकी. सोशल रिझन आहे ना, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, बरोबर. पॉप्युलेशन एक्सप्लोजन सोशल रिझन आहे आणि सेक्शुअल मॅच्युरिटी सायंटिफिक रिझन. आणि बालविवाह टाळण्यासाठी पण आहे का सर ते? हा, येस, त्याच्यासाठीच ना, सेक्शुअल मॅच्युरिटी नसते म्हणून ते बालविवाह टाळण्यासाठी, बरोबर. आणि त्याच्यामुळे पॉप्युलेशन पण वाढत होतं भरपूर, है ना, त्याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी ते प्रिव्हेंट केलं. We have studied in the chapter of heredity and variation that men have XY chromosome and women have XX sex chromosome. 9th मध्ये तुम्ही अंडरस्टँड केलेलं ऑलरेडी. मेल म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये कोणते क्रोमोझोम असतात? सो 22 पेअर्स प्लस 23rd पेअर जो असतो तो वेगळा असतो, इट इज XY, है ना. आणि फिमेल मध्ये काय डिफरन्स असतो? 22 पेअर्स, दे आर सेम, फक्त एक फरक असतो, दॅट इज XX, बरोबर. सो फिमेल मध्ये XX आहे, मेल मध्ये XY. क्लिअर झालं तुम्हाला?
Yes, sir. 23 प्लस एक्स नाही आहे, 22 प्लस एक्स एक्स 23 नाही आहे बरोबर. 22 पेअर्स म्हणजे 44 आणि प्लस 2 टोटल 46. 23 म्हटलं म्हणजे 48 होऊन जातील बरोबर. 22 पेअर्स प्लस एक्स एक्स दॅट इज फिमेल. 22 पेअर प्लस एक्स वाय दॅट इज मेल. So reproductive system, that specific organ develop in the body of men and women due to this sex chromosome only. तर वेगवेगळे सेक्शुअल ऑर्गन जे डेव्हलप होतात मेल मध्ये फिमेल मध्ये सगळे डिस्कस करणार आहे आपण. ऑल द सेक्शुअल ऑर्गन वी आर गोइंग टू डिस्कस. मेल मध्ये वेगळे सेक्स ऑर्गन असतात, फिमेल मध्ये वेगळे सेक्स ऑर्गन असतात. आणि मग हे का बरं वेगळे असतात? कारण की या ठिकाणी मेल मध्ये कोणता क्रोमोझोम आहे? वाय, एक्स वाय, आणि फिमेल मध्ये कोणता क्रोमोझोम आहे? एक्स, एक्स एक्स बरोबर. and that's why here we can say reproductive organs are different in male and female. Now we shall study the structure and function of human reproductive system. So in the name of God, now here we are going to understand how the new life will get generated. and नवीन लाईफ या ठिकाणी कशी जनरेट होते, ह्युमन्स मध्ये कशी जनरेट होते. लहान बेबी बरोबर हॉस्पिटल मधून नाही आणत डायरेक्ट. लहान बेबी देवाचा प्रसाद नाहीये, अल्लाह की देन नाहीये. So there is scientific procedure is there, that is reproduction. And now here we are going to discuss the human reproductive system. समजतं सगळ्यांना? ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण या ठिकाणी बघतोय. सो नाव ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहिले आपण किंग रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघू, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. कोणते कोणते ऑर्गन्स आहेत बरोबर है ना. व्यवस्थित अंडरस्टँड करा. मला थोडस लवकर आज एंड करावं लागेल, त्याच्यामुळे पटापट तुम्ही थोडंसं लक्ष द्या, विचारून घ्या जे नाही समजत होते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन कन्सिस्ट ऑफ टेस्टिस, व्हेरियस डक्ट अँड ग्लँड. बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम 3 पार्ट मध्ये डिवाइड केली आपण. कम ऑन. पहिला पार्ट कोणता या ठिकाणी? टेस्टिस. दुसरा पार्ट कोणता या ठिकाणी? डक्ट, पाईप, व्हेरियस डक्ट. आणि तिसरा पार्ट कोणता या ठिकाणी? ग्लँड्स. कम ऑन. काय म्हटलं मी? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आय एम गोइंग टू टॉक अबाउट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. कोणते 3 पार्ट आहे? हियर वी आर गोइंग टू टॉक अबाउट मेल. Testis, ducts and glands. Testis, ducts and glands. हा, तर पहिला या ठिकाणी कोण आहे? टेस्टिस. पहिला या ठिकाणी इम्पॉर्टंट स्टार मार्क, व्हेरी इम्पॉर्टंट टेस्टिस. दुसरा कोणता आहे? डक्ट सिस्टीम, पाईप सिस्टीम बरोबर. टेस्टिस मध्ये काय होईल? किंग सेल तयार होईल, स्पर्म सेल तयार होतील. आणि स्पर्म सेल तयार झाल्यानंतर त्यांचा रूट आहे डक्ट बरोबर. डक्ट सिस्टीम, पाईप थ्रू स्पेसिफिक रूट दिलाय त्यांना, त्यांचा रस्ता आहे, राजांचा रस्ता आहे तो स्पर्म सेलचा, दॅट इज डक्ट सिस्टीम. आणि मग त्यांना नरिशमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी बरोबर या ठिकाणी कोण आहे? ऍसेसरी ग्लँड्स. आणि अजून त्यांना या ठिकाणी कोण आहे? ग्लँड्स प्रोव्हाइड करतील नरिशमेंट अँड देन या ठिकाणी व्हॉट एव्हर द फ्लुइड. तर 3 पार्ट मध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी डिवाइड केली. वन इज टेस्टिस, अनदर इज डक्ट अँड देन थर्ड वन इज ग्लँड्स. क्लिअर आहे सगळ्यांना? काय डाऊट आहे याच्यामध्ये? मग आता आपल्याला काय करायचं? टेस्टिस समजून घ्यायचंय, डक्ट समजून घ्यायचे आणि ग्लँड समजून घ्यायचे. आपण टेस्टिस समजून घेतलं, डक्ट समजून घेतलं, ग्लँड समजून घेतलं म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम इज फिनिश. क्लिअर बरोबर? व्यवस्थित अंडरस्टँड. Testes are present in the scrotal sac, scrotum, outside the abdominal cavity, and testes contain numerous seminiferous tubules. Testis मध्ये काय या ठिकाणी? seminiferous tubule आहे. Germinal epithelium present in the tubules, divided by meiosis to produce this sperm. आता व्हाईट बोर्ड वर सांगतो मी तुम्हाला है ना. तर या ठिकाणी आपण आता पहिला ऑर्गन स्टार्ट केलाय. आपण बघितलं की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम 3 पार्टने बनलेली. कोणती 3 पार्टने बनलेली आहे? टेस्टिस, डक्ट आणि ग्लँड. सो हियर वी आर गोइंग टू स्टार्ट द टेस्टिस. आपण कोणावर डिस्कशन स्टार्ट करतो? टेस्टिस वर. सो हियर वी कॅन से व्हॉट आय एम ड्रॉइंग हियर, दॅट इज दी स्क्रॉटल सॅक. आता मी इथे सपोज रफ डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतोय स्क्रॉटल सॅकची. सो हियर वी कॅन से स्क्रॉटल सॅक इज देअर अँड इन स्क्रॉटल सॅक व्हॉट इज प्रेझेंट? सो वी आर गोइंग टू से इट इज द टेस्टिस. इट इज इन पेअर. तर असे 2 टेस्टिस प्रेझेंट आहे. कशामध्ये? तर आपण म्हणतो या ठिकाणी स्क्रॉटल सॅक. सो ट्राय टू अंडरस्टँड here what that is. These are 2, हे 2 जे आहेत बरोबर. that is here it is called as testis. so testis in pair. testis कसे असतात? पेअर मध्ये. and then here it is what? that is nothing but the outside the abdominal cavity there is scrotal sac, scrotum sac. एक पिशवी आहे बरोबर, सॅक आहे. आणि त्या सॅकला, पिशवीला आपण काय म्हणतो? स्क्रॉटम बरोबर. सो टेस्टिस where they are get lies into the, here we can say what? that is nothing but the scrotal sac. And it is outside the abdominal cavity. Abdominal cavity च्या बाहेर आहे. Try to understand बरोबर. They are produced at the time of embryogenesis. जेव्हा embryogenesis होईल, testis तयार होतात, they are get produced into the abdominal cavity. But when they will get mature, they will, here we can say what? move to the scrotal sac. तर तयार होतात ऍब्डॉमिनल कॅव्हिटी मध्ये, पण नंतर मूव्ह होतात. ते कुठे मूव्ह होतात? ते या ठिकाणी स्क्रॉटल सॅक मध्ये. आणि व्हाय? व्हॉट इज द रिझन? बिकॉज फॉर द प्रोसिजर ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस जे की होणार आहे टेस्टिस मध्ये, वी रिक्वायर्ड लो टेम्परेचर.
है ना. या ठिकाणी बॉडी टेम्परेचरला स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसिजर होत नाही, त्याला कमी टेम्परेचर पाहिजे, आणि दॅट्स वाय दे मूव्ह टू दिस कॉटल सॅक आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी वेअर टेम्परेचर इज लेस 2 to 3 डिग्री सेल्सियस ऍज कम्पेअर्ड टू अवर बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सियस टेम्परेचर स्कॉटल सॅक मध्ये कमी असतं, अँड दॅट इज आयडियल फॉर दिस स्पर्मॅटोजेनेसिस, अँड दॅट्स वाय हियर वी कॅन से दे मूव्ह टू द स्कॉटल सॅक. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल नसेल आय डोंट नो, पण दॅट इज द ट्रुथ. व्हॉट in summer season what will happen, whatever this caudal sac that will get relaxed and that will somewhat move out away from our body, बरोबर. and in winter season, बरोबर, हे केव्हा झालं, समर सीझन मध्ये. आणि विंटर सीझन मध्ये काय होतं, विंटर सीझन मध्ये हिवाळ्यामध्ये है ना, इट विल गेट कन्स्ट्रिक्टेड अँड कम नियरर टू द हियर वी कॅन से बॉडी, बरोबर. तर स्कॉटल सॅक अशी थोडी या ठिकाणी जवळ येते ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बॉडीच्या. So that why it is there, due to the temperature difference is there. Summer season मध्ये बॉडीचं टेम्परेचर वाढून जातं, and that's why here we can say caudal sac somewhat, जास्त नाही, एकदम थोडं स्लाइट फ्लक्च्युएशन आहे. So it will move outside या ठिकाणी away from the body, and in winter season what will happen, it move towards the body. So that is going to happen. Why? To control the temperature, because here we can say what, आपण या ठिकाणी म्हणतोय, sir can you open the denotion to us. Denotion म्हणजे काय रे, denotion मला नाही समजलं काय म्हणतोय. What you want to talk? करायचं असेल तर त्याला काही अनोटेशन का काय असेल, मेसेज करा सरळ, बरोबर. सो नाऊ हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज नथिंग बट पुढे आपण बघतोय आता. नाऊ हे तुम्हाला समजलं. मूव टू द नेक्स्ट पॉइंट. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट पॉइंट वर येतोय. हो यस. सो टेस्टिस तर तुम्हाला समजलं, स्कॉटल सॅक मध्ये प्रेझेंट आहे. ते कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस. आता जर तुम्हाला या ठिकाणी बघा, कन्सेप्ट सांगतोय मी, तुम्हाला तुमच्या डायग्राम मध्ये दिलेला नाहीये. सपोज वी आर गोइंग टू ड्रॉ वन टेस्टिस. 2 टेस्टिस असतात, एक टेस्टिस मी ड्रॉ केला आहे. सपोज दिस इज द वन टेस्टिस, अँड देन व्हॉट विल हॅपन, या टेस्टिस मध्ये या ठिकाणी असं कंपार्टमेंट असतात. कंपार्टमेंट नंतर आता याच्यामध्ये असे अजून कंपार्टमेंट असतात. जवळजवळ मी इथे 4 ते 5 कंपार्टमेंट काढतोय, तर असे मी 5 काढलेत, 250 कंपार्टमेंट असतात, बरोबर. हियर वी कॅन से 200 to 300, दॅट इज द रेंज कंपार्टमेंट. आणि मी इथे 5च काढले समजण्यासाठी. आणि मग याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, तर अशा या ठिकाणी सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. कोणत्या असतात या कंपार्टमेंट मध्ये, बरोबर. एका कंपार्टमेंट 1 ते 4 2 काढतोय, अशा 2 काढतोय. एक असू शकते, किंवा 3 असू शकतात, किंवा 4 पण असू शकतात. 1 ते 4 अशा या ठिकाणी कॉइल ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. आणि याला आपण नाव देतो, यस हियर इट इज कॉल्ड एज व्हॉट, हे जे स्ट्रक्चर काढलंय मी, है ना, 3-4 काढले स्ट्रक्चर, याला आपण काय नाव देतो, इट इज सेमिनिफेरस ट्युब्युल. बोलत चला, याला काय म्हणतो आपण, याला काय म्हणतो, सेमिनिफेरस ट्युब्युल. आर यू गेटिंग माय पॉइंट? काय म्हटलं मी? अनम्यूट करा, बोला लवकर, कम ऑन फास्ट. आय वॉन्ट दिस नेम. सेमिनिफेरस ट्युब्युल सगळ्यांनी म्हणायचं एकदा, आय वॉन्ट, बरोबर. तर याला आपण काय म्हणतो, सेमिनिफेरस ट्युब्युल. का बरं मी सांगतोय, आय एम गोइंग टू गिव्ह हियर वी कॅन से ट्रिपल स्टार. का बरं ट्रिपल स्टार दिलाय? बिकॉज हियर सेमिनिफेरस ट्युब्युल मध्ये स्पर्म सेल. सो यस, स्पर्म सेल कुठे बनतात, स्क्रॉटम मध्ये कुठे, टेस्टिस मध्ये, कंपार्टमेंट मध्ये कुठे, सेमिनिफेरस ट्युब्युल. याचा जर आपण या ठिकाणी असा एवढा हिस्सा, मी आता सर्किल करतो बघा, याचा असा हिस्सा आपण या ठिकाणी बरोबर कट केला, त्याची स्लाइड बनवली आणि मायक्रोस्कोप मध्ये बघितला, है ना, त्याला झूम केला आपण मायक्रोस्कोप मध्ये, बरोबर, एवढा हिस्सा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अशा जर्मायनल इपिथेलियम सेल दिसतील. जर्मायनल, जर्म सेल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल, दे आर दी स्पर्म मदर सेल आर. अशा या जर्मायनल इपिथेलियम सेल दिसतील आउटसाइड. आणि या कोण आहे, स्पर्म मदर सेल द्या, बरोबर. जर्मायनल इपिथेलियम सेल म्हणजे सेमिनिफेरस ट्युब्युलच्या ज्या सेल आहेत, या कोणत्या आहेत, दॅट इज स्पर्म मदर सेल आहे. आणि या स्पर्म मदर सेल मध्ये कोणतं डिव्हिजन होईल मग आता, कमॉन, मायटोसिस विल का मिओसिस, कमॉन, कोणतं डिव्हिजन होईल याच्यामध्ये, स्पर्म मदर सेल मध्ये कोणतं डिव्हिजन होईल, मायटोसिस का मिओसिस होईल, कोण बताएगा? विच डिव्हिजन इज गोइंग टू ऑकर, मिओसिस. तो स्पर्म मदर सेल मध्ये है ना, जर्मायनल इपिथेलियम. स्पर्म मदर सेल म्हणजे कोणती सेल असते, जर्मायनल म्हणजे रिप्रोडक्टिव्ह, जर्मायनल इपिथेलियम म्हणजे सेमिनिफेरसची जी इपिथेलियम आहे, बरोबर, क्युबॉइडल सेल असते ती, त्याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी, मिओसिस होईल, आणि मिओसिस झाल्यानंतर त्याच्यापासून स्पर्म. सो हियर वी कॅन से व्हॉट, दॅट इज स्पर्म विल गेट प्रोड्यूस, है ना, कशामध्ये बनतात या ठिकाणी, सेमिनिफेरस. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय तुम्हाला? सो आय एम टॉकिंग अबाउट द किंग सेल, है ना, आय एम टॉकिंग अबाउट द मेल सेल, आय एम टॉकिंग अबाउट द स्पर्म सेल. काय म्हटलं आपण, टेस्टिस प्रेझेंट इन द स्क्रॉटम. टेस्टिस कुठे प्रेझेंट आहे, स्क्रॉटल मध्ये, बरोबर. तर या ठिकाणी यस, हियर इट इज द स्क्रॉटम सॅक. इथे तुम्हाला दाखवलंय डायग्राम मध्ये, स्क्रॉटल सॅक आहे, आणि हा कोण आहे या ठिकाणी, टेस्टिस. हा 1 आहे, हा 2 आहे, इट इज इन पेअर.
बरोबर. सो मेल मध्ये पण टेस्टिस पेअर मध्ये असतात, फिमेल मध्ये पण ओरी कसे असतात या ठिकाणी बरोबर पेअर मध्ये असतात. इट इज कॉल्ड एज प्रायमरी सेक्स ऑर्गन. याला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो. बाकी सगळे सेक्स ऑर्गन कसे सेकंडरी है ना. फक्त टेस्टिसला आपण मेल मध्ये काय म्हणतो, प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो. वाय इट इज कॉल्ड एज प्रायमरी सेक्स ऑर्गन? बिकॉज हिअर स्पर्म सेल आर प्रोड्यूस्ड. जिथे स्पर्म तयार होतील त्याला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो. ओरीला पण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो, कारण तिथे ओवा तयार होतो, एक तयार होतो. सो जिथे तयार होईल त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि बाकीचे फक्त कॅरी करतील त्याला, बाकीचा फक्त रूट आहे, त्याचा रस्ता आहे. अँड दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज सेकंडरी सेक्स ऑर्गन. बाकीचे सगळे कसे आहे, सेकंडरी आहे. प्रायमरी कोणता आहे? टेस्टिस मेल मध्ये. टेस्टिस कंटेन न्यूमरस सेमिनिफेरस ट्यूब्यूल. टेस्टिस मध्ये काय प्रेझेंट आहे? सेमिनिफेरस ट्यूब्यूल. मी ट्रिपल स्टार दिला होता इथे पण, या स्लाइड वर पण देतो, व्हाईट बोर्ड वर पण दिला होता, इथे पण देतोय ट्रिपल स्टार. का बरं? हे नाव बिलकुल पाठ करून घ्या, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सो जर्मिनल इपिथेलियम प्रेझेंट इन द ट्यूब्यूल, डिवाइड बाय द डिव्हिजन. कोणतं डिव्हिजन होईल? त्याच्यामध्ये मिओसिस टू प्रोड्यूस द स्पर्म. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजलं सगळ्यांना? स्पर्म सेल तयार झाले, स्पर्म सेल तयार झाले. आता these sperm now sent forward through the various tubules. आता एकदा का हे स्पर्म सेल तयार झाले तर आता हे कॅरी फॉरवर्ड होतील, पुढे मूव्ह होतील विथ द हेल्प ऑफ ट्यूब्स, डक्ट सिस्टीम. सो डक्ट सिस्टीम, पाईप सिस्टीम, ट्यूब सिस्टीम त्याला काय करेल? आता कॅरी करेल आउटसाइड द बॉडी. सो सिक्वेन्स ऑफ दिस ट्यूब्यूल इज ऍज, आता या ठिकाणी सिक्वेन्स कसा आहे? रेटिटेस्टिस. बघा आता हा ध्यानात ठेवायचा तुम्हाला पूर्ण सिक्वेन्स. रेटिटेस्टिस, वास डिफरन्स, रेटिटेस्टिस, वास डिफरन्स, एपिडिडायमिस, देन अगेन वास डिफरन्स दिलंय बरोबर. वास डिफरन्स, तो इथे डिफरन्स नाहीये, सॉरी, इट इज वास डिफरन्स आहे. पहिले काय पाहिजे? वास डिफरन्स पाहिजे. एपिडिडायमिस नंतर या ठिकाणी काय? वास डिफरन्स बरोबर. नंतर इजॅक्युलेटरी डक्ट अँड देन युरिनोजेनायटल डक्ट, देन युरिनोजेनायटल डक्ट, देन युरिनोजेनायटल डक्ट. नावा अवघड वाटतायत का? कोण आहे? कोणाला पाठ झालेत का? कोणाला पाठ झालेत का नाव? बघा हे सगळे सेकंडरी सेक्स ऑर्गन आहे, ट्यूब्यूल्स आहे, पाईप आहे, डक्ट सिस्टीम. आपण काय म्हटलं? टेस्टिस नंतर सेकंड कोण आहे? डक्ट सिस्टीम. मग डक्ट सिस्टीम मध्ये काय काय येतं? रेटिटेस्टिस येतं. यस, पहिला रेटिटेस्टिस आहे, दुसरा वास डिफरन्स आहे, तिसरा एपिडिडायमिस आहे, चौथा वास डिफरन्स आहे बरोबर. नंतर पाचवा इजॅक्युलेटरी डक्ट आहे, सहावा युरिनोजेनिटल डक्ट आहे. 6 नाव आहे सर, कसे पाठ करायचे? आय एम गोइंग टू गिव्ह यू द ट्रिक. तुम्हाला आता ट्रिक देतोय मी बरोबर, पाडून जातील. आता तुम्हाला अवघड वाटत होते, आता अवघड वाटणार नाही. बघा काय म्हटलं मी आतापर्यंत, काय म्हटलं? व्यवस्थित अंडरस्टँड. सो व्हॉट आय एम गोइंग टू टॉक. तर आपण या ठिकाणी म्हटलं यस मी कोणता पार्ट काढतोय, मी कोणता पार्ट काढतोय, ठीक आहे, अजून मोठा काढतो, अजून मोठा काढतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. सपोज मी कोणता पार्ट काढतोय, इट इज टेस्टिस बरोबर. डोंट जज माय डायग्राम. आता टेस्टिस मध्ये आपण काय म्हटलं? या ठिकाणी कंपार्टमेंट आहे. किती कंपार्टमेंट आहे? 250 कंपार्टमेंट आहे 200 to 300 2000. बरोबर. आणि एका कंपार्टमेंट मध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतात 1 ते 4. सो ओव्हरऑल एका टेस्टिस मध्ये किती सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतात? 750 अप्रॉक्सिमेट है ना, 700 ते 800. हा नीटचा क्वेश्चन आहे. एका टेस्टिस मध्ये किती सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतात बरोबर? दॅट इज 750. सो नाउ व्हॉट विल हॅपन्स हियर? वी कॅन से व्हॉट? दॅट इज सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. आता या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे ना, मी 3-4 काढतोय फक्त, अशा 750. आता या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये काय होईल? मिओसिस होईल, जर्मिनल एपिथेलियम पासून मिओसिस होईल आणि काय तयार होईल? स्पर्म सेल. आता हे सगळे स्पर्म सेल या ठिकाणी एकत्र येतील. हे सगळे स्पर्म सेल एकत्र येतील. हे सगळे स्पर्म सेल ओपन इनटू दी व्हॉट? दिस पर्टिक्युलर स्ट्रक्चर. असं मी क्वाईल स्ट्रक्चर काढलंय, त्याला बॉक्स करतोय. हे जे क्वाईल स्ट्रक्चर आहे ना, याला आपण काय म्हणतो? रेटिटेस्टिस. याला आपण काय म्हणतो? रेटिटेस्टिस. बोलत चला, याला आपण काय म्हणतो? रेटिटेस्टिस. बोलत चला म्हणजे वर्ड फॅमिलियर होतो बरोबर. आता सगळे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, सगळे सेमिनिफेरस ट्यूब्यूल ओपन झाले. कुठे ओपन झाले? बोला कुठे ओपन झाले? कम ऑन फास्ट. कुठे ओपन? रेटिटेस्टिस मधून आता ते चाललंय, जर्नीवर निघाले. आता ते या ठिकाणी बरोबर आहे ना, राजे आहेत, राजे निघाले जर्नीवर. कुठे चालले ते? नाऊ हिअर वी कॅन से व्हॉट? दॅट इज पार्ट, नेक्स्ट पार्ट बरोबर. आता ते टेस्टिसच्या बाहेर येतील आणि हा जो पार्ट आहे मी काढतोय टेस्टिसच्या बाहेर येण्यासाठी, इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज इफ्रन्शिया. वास इफ्रन्शिया, वास इफ्रन्शिया. कोणता पार्ट आहे? वास इफ्रन्शिया. आता वास इफ्रन्शिया नंतर या ठिकाणी अजून एक कॉईल स्ट्रक्चर असतं, अजून एक कॉईल स्ट्रक्चर असतं बरोबर, अजून एक पॉइंट स्ट्रक्चर असतं. आणि हा जो कॉईल स्ट्रक्चर आहे याला आपण नाव देतो इपिडिडायमिस. याला आपण काय नाव देतो? इपिडिडायमिस. याला आपण काय नाव देतो? इपिडिडायमिस. समजतंय? आणि या इपिडिडायमिसच्या टेल पासून आता एक ट्यूब बाहेर पडते बरोबर है ना, या ठिकाणी एक ट्यूब बाहेर पडते. याला आपण काय म्हणतो? इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज वास डिफरन्शिया. याला आपण नाव देतो वास डिफरन्शिया. समजतंय? याला आपण काय म्हटलं? वास डिफरन्शिया. याला आपण काय नाव दिलं? वास डिफरन्शिया.
आता वाज डिफरन्शिया जी आहे त्याच्यामध्ये सेमिनल वेसिकलची या ठिकाणी डक्ट ओपन होते अजून एक, बरोबर. सेमिनल वेसिकलची डक्ट ओपन होते. सेमिनल वेसिकल एक ग्लँड आहे आणि नंतर जेव्हा ती डक्ट ओपन झाली तेव्हा आता पुढे त्याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. त्याला आपण काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट त्याला आपण काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्ट फायनली ओपन होते कशामध्ये? दॅट इज युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. आता तुम्हाला डायग्राम मध्ये समजले. अजून एकदा डायग्राम मध्ये सांगतो आणि मग ट्रिक देणार आहे आणि ट्रिक दिल्यानंतर लगेच तुम्हाला पार्ट होऊन जाईल. बघा आपण डायग्राम वर येऊ आपल्या, म्हणजे तुम्हाला सगळे पार्ट्स एकदा व्यवस्थित समजतील तुमच्या टेक्स्टबुकच्या डायग्राम मध्ये. बघा सो मी काय म्हटलं आता या ठिकाणी काय असणार आहे? टेस्टिस मध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल आहे. सेमिनिफेरस ट्यूब्युल कशामध्ये ओपन होतात तुम्हाला समजलं. आता सेमिनिफेरस ट्यूब्युल कशामध्ये ओपन होतील बोलला? रेटिटेस्टिस मध्ये. रेटिटेस्टिस पासून बाहेर काय निघेल? इफ्रन्शिया. इफ्रन्शिया ओपन झाला. कुठे ओपन झाला? बघा हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर कोणतं आहे? हे जे स्ट्रक्चर आहे सी शेप, कॉमा शेप, हे स्ट्रक्चर कोणतं? एपिडायमिस. दोन्हीकडे होत आहे बरोबर. एपिडायमिस आता या ठिकाणी पुढे ओपन होईल, बरोबर. एपिडायमिस पुढे या ठिकाणी ओपन होईल. ही डक्ट चालली पुढे पुढे पुढे. ही कोणती डक्ट आहे आपली? याचं काय नाव दिलेलं आहे? वास डिफरन्शिया. आता ही डक्ट आहे, ही डक्ट आहे, या ठिकाणी डक्ट आली आणि इथे एक ग्लँड ओपन होते त्याच्यामध्ये. सेमिनल वेसिकल ओपन होते वास डिफरन्शियामध्ये. आणि वास डिफरन्शियामध्ये सेमिनल वेसिकल ओपन झाल्यानंतर याला आपण काय नाव देतो? याला आपण पुढे काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्ट फायनली ओपन होते कशामध्ये? ओपन होते युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. इट विल फायनली ओपन टू युरिनोजेनायटल ट्रॅक्ट अँड इट विल गेट आउटसाइड. आता सर तुम्ही कोड देणार होते सगळे नावं पाठ करण्यासाठी. तो कोणता कोड आहे? बघा सिंपल कोड आहे, एकदम सिंपल कोड आहे. डे टू डे लाईफ मध्ये तुम्ही ऐकलेलं आहे ते नाव. इट इज कॉल्ड एज व्हॉट? 7 अप. इट इज कॉल्ड एज व्हॉट? 7 अप. काय म्हणायचं तुम्हाला? 7 अप. बरोबर. काय म्हणायचं तुम्हाला? 7 अप म्हणायचं. काय म्हणायचं? बोला एकदा. 7 अप. सर हे 7 अप काय? 7 अप काय? हिअर इट इज द रूट ऑफ दिस स्पर्म सेल. बरोबर. राजेंचा रस्ता आहे बरोबर आहे ना. यस यस फॉर व्हॉट? दॅट इज सेमिनिफेरस ट्यूब्युल. यस म्हणजे काय? सेमिनिफेरस ट्यूब्युल. स्पर्म सेल कुठे तयार झाले? सेमिनिफेरस ट्यूब्युल. नंतर ई फॉर काइल्म. सेमिनिफेरस ट्यूब्युल मधून ते गेले रेटिटेस्टिस. रेटिटेस्टिस मधून कुठे गेले ते? परत चला इपिडिडायमायसिस. यस बरोबर. सो ई फॉर आपण या ठिकाणी म्हणून दोन वर्ड तुम्हाला ध्यान ठेवायचे. इफ्रन्शिया, वास इफ्रन्शिया अँड इपिडिडायमिस. इपिडिडायमिस सॉरी असे काय नाव आहे? ग्रीक वर्ड आहेत बरोबर. इफ्रन्शिया आणि इपिडिडायमिस. व्ही फॉर, कॅन यू गेस? व्ही फॉर was differentia. Was differentia. Was differentia. Again E for was differentia मध्ये सेमिनल वेसिकल ओपन झाला. काय बनलं? इजॅक्युलेटरी डक्ट. समजताय का? बरोबर. यन जाऊ द्या. यू फॉर युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. आणि हा युरिनोजेनायटल ट्रॅक्ट कशामध्ये प्रेझेंट असतो? पी फॉर पेनिस. सो दिस इज द कोड वर्ड फॉर व्हॉट? दॅट इज द रूट ऑफ किंग सेल. किंग सेलचा रस्ता आहे आणि त्यासाठी कोड वर्ड काय आहे तुम्हाला? हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज नथिंग बट दिस 7. ध्यानात राहील आता सगळ्यांना सगळे नावं. बघा परत एकदा. यस फॉर सेमिनिफेरस ट्यूब्युल. कुठे बनले स्पर्म सेल? सेमिनिफेरस ट्यूब्युल मध्ये बनले. ई फॉर सेमिनिफेरस ट्यूब्युल मधून रेटिटेस्टिस ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला. नंतर इफ्रन्शिया मध्ये आले. इफ्रन्शिया मधून कुठे गेले? इपिडिडायमिस मध्ये. देन व्ही फॉर वाज डिफरन्शिया. व्ही फॉर वाज डिफरन्शिया. देन ई फॉर इजॅक्युलेटरी डक्ट. यन सोडून द्या. यू फॉर इजॅक्युलेटरी डक्ट कुठे ओपन होतो? युरिनोजेनायटल ट्रॅक्ट. आणि युरिनोजेनायटल ट्रॅक्ट कुठे प्रेझेंट असतो? पी फॉर पेनिस. तर अशा प्रकारे हा रूट आहे, किंग सेलचा रूट आहे. अँड दिस इज ऑल इयर. सेमिनिफेरस ट्यूब्युल सोडले तर बाकी सगळे या ठिकाणी काय आहे? बरोबर. या ठिकाणी सेमिनिफेरस ट्यूब्युल कुठे प्रेझेंट असतात? दॅट वी नो इनटू दी टेस्टिस. टेस्टिस सोडले तर बाकी सगळे काय? सेकंडरी सेक्स ऑर्गन आहे बरोबर. बाकी टेस्टिस प्रायमरी सेक्स ऑर्गन. आता तुमचे 2 पार्ट झालेत, म्हणजे कोणते? डक्ट सिस्टीम पण झाली आणि टेस्टिस पण झाला. आता कोणता पार्ट बाकी आहे? फक्त कोणता पार्ट बाकी आहे आता? फक्त ग्लँड सिस्टीम. ग्लँड्स. आता फक्त ग्लँड्स तुम्हाला अंडरस्टँड करायच्या. 3 प्रकारच्या ग्लँड आहेत बघायचे आपल्याला बरोबर. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या ठिकाणी फिनिश होऊन जाईल. व्यवस्थित अंडरस्टँड करा. काही डाऊट असेल तर विचारत चला. इथे आपण फक्त यन 7 अप मध्ये यन सोडून द्यायचं आहे. बाकी 7 अप ध्यानात ठेवायचं आहे बरोबर. अँड दॅट इज द रूट. दॅट इज द पाथ ऑफ द किंग सेल. किंग सेलचा पाथ येतो. ओके आपल्याला समजलं इथपर्यंत? कालची आणि आजची पीपीटी सेंड करत असतो ग्रुपला. यस एक्झॅक्टली बरोबर. लगेच पाठवतो.
है ना. सगळी पीपीटी पाठवून देतो या चॅप्टरची तुम्हाला, डोंट वरी. ऍज द स्पर्म आर पुश टुवर्ड्स फ्रॉम वन नेक्स्ट टू वन डक टू द नेक्स्ट. काय म्हटलं आपण, ऍज द स्पर्म आर पुश फॉरवर्ड, है ना. आता राजे निघालेत, किंग सेल निघालेत, जर्नीवर निघालेत, वन डक टू अनादर, बरोबर. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मधून रेडी टेस्टिस मध्ये आले, रेडी टेस्टिस मधून एपिडिडायमिस, बरोबर आहे ना, इफ्रन्शिया, एपिडिडायमिस, नंतर डिफरन्शिया, नंतर इजॅक्युलेटरी डक्ट, युरिनोजेनाटल ट्रॅक्ट, दे बिकम मॅच्युअर, बरोबर. तर जर्नी करता करता स्पर्म सेल कसे होतात, मॅच्युअर होतात अँड एबल टू फर्टिलाइज दी ओव्हम. आणि मग आता ते मॅच्युअर होतात आणि जेव्हा ते क्वीन सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील, फर्टिलायझेशन करू शकतील, बरोबर, युनाइट करू शकतील, जायगोट तयार करू शकतील. आता आपण येतोय ग्लँड्सवर, बरोबर. तिसरा पार्ट आहे, शेवटचा पार्ट आहे. आता काय काय झालं आपलं, टेस्टिस झालं, बरोबर. नंतर अजून काय झालं आपलं, या ठिकाणी डक सिस्टीम झाली. डक सिस्टीम साठी तुम्हाला कोडवर्ड दिलाय मी 7 अप. आता एक लास्ट पार्ट बाकी आहे. कोणता पार्ट बाकी, शेवटचा पार्ट बाकी. इट इज कॉल्ड ॲज द ग्लँड. कोणत्या कोणत्या ग्लँड्स आहे बघा, सेमिनल वेसिकल. आता ही ग्लँड कोणती आहे, सेमिनल वेसिकल. पहिली ग्लँड आपण बघतो सेमिनल वेसिकल. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, हिअर इट इज दी लोकेशन फॉर सेमिनल वेसिकल. दोन असतात, इट इज इन पेअर. सेमिनल वेसिकल कशी आहे, पेअर मध्ये आहे, बरोबर, पेअर मध्ये आहे ना. मी तुम्हाला सांगितलं वाज डिफरन्शिया येतोय एक राईट साइड कडून, एक वाज डिफरन्शिया येतोय लेफ्ट साइड कडून. आणि मग आता सेमिनल वेसिकल, इथे एक ग्लँड आहे, सेमिनल वेसिकल इथे एक ग्लँड आहे, त्यांची पण ते तयार करतील व्हॉट एव्हर द फ्लुइड दॅट विल गेट ओपन इन टू दी, है ना. या ठिकाणी डिफरन्शिया, वाज डिफरन्स मध्ये ओपन होतील ते. आणि ओपन झाल्यानंतर पुढचा स्ट्रक्चर कोणता, एक 2 सेंटीमीटरचा स्ट्रक्चर कोणता म्हणतो आपण, सेमिनल वेसिकल ओपन झाल्यावर इजॅक्युलेटरी डक्ट म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर. आता बघा, सेमिनल वेसिकल सिक्रीट देअर सिक्रिशन इन इजॅक्युलेटरी डक्ट. वेअरएज दुसरी ग्लँड कोणती, आता प्रोस्टेट ग्लँड. दुसरी ग्लँड कोणती आहे, प्रोस्टेट ग्लँड, बरोबर. दुसरी ग्लँड कोणती, प्रोस्टेट ग्लँड. आता प्रोस्टेट ग्लँड सिंगल आहे, इट इज सिंगल, पेअर मध्ये नाही आहे. पेअर मध्ये कोणती होती, सेमिनल वेसिकल. दुसरी कोणती आहे, प्रोस्टेट. प्रोस्टेट कशी आहे, सिंगल आहे, एकमेव आहे फक्त, बरोबर. वाईल वेअरएज प्रोस्टेट ग्लँड अँड थर्ड, तिसरी कोणती आहे, कॉपर्स ग्लँड. तिसरी कोणती आहे, कॉपर्स ग्लँड. बघा आता पुढे, ही पण अगेन पेअर मध्ये. दिस इज हिअर वी कॅन से दाखवतोय मी तुम्हाला, इट इज अगेन कॉपर्स ग्लँड, बरोबर. पहिली ग्लँड कोणती म्हटली आपण, पहिली ग्लँड कोणती म्हटली, सेमिनल वेसिकल. पहिली ग्लँड कोणती म्हटली, सेमिनल वेसिकल. दुसरी कोणती म्हटली आपण, प्रोस्टेट. तिसरी कोणती म्हटली आपण, कॉपर्स ग्लँड, बरोबर. अशा 3 ग्लँड आहेत. 3 ग्लँडची नावं तुम्हाला पाठ करावं लागतील. आता याला कोडवर्ड नाहीये, हे तुम्हाला डायरेक्ट पाठ करा, बरोबर. तर आपल्याला समजलं या ठिकाणी सेमिनल वेसिकल त्याचं सिक्रेशन कुठे टाकेल, इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये. आणि प्रोस्टेट ग्लँड जी की सिंगल आहे, कॉपर्स ग्लँड जी की पेअर मध्ये आहे, ते त्यांचं सिक्रेशन टाकतील डायरेक्टली युरिनोजेनायटल डक्ट मध्ये, बरोबर. सो जेव्हा आता या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्ट ओपन होईल युरिनोजेनायटल डक्ट मध्ये, लास्ट पार्ट, बरोबर, दिस इज द युरिनोजेनायटल डक्ट. तर त्याच्यामध्ये त्यांचं सिक्रेशन टाकलं जाईल थ्रू दी इयर वी कॅन से प्रोस्टेट ग्लँड अँड थ्रू दी इयर वी कॅन से सेमिनल वेसिकल. सीईडी ला क्वेश्चन विचारलाय, सीईडी ला क्वेश्चन विचारलाय, बरोबर. सीईडी ला क्वेश्चन विचारलाय, पहिला क्वेश्चन, बरोबर. विच मेल ग्लँड इज नॉट इन पेअर. कोणती मेल रिप्रोडक्टिव्ह ग्लँड पेअर मध्ये नाहीये. सेमिनल वेसिकल. काय आन्सर आहे त्याचं, प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड सिंगल आहे फक्त, बाकी दोन्ही पेअर मध्ये, सेमिनल वेसिकल आणि कॉपर्स ग्लँड या ठिकाणी दोन्ही कशा आहेत, त्या पेअर मध्ये. सिंगल कोणती आहे, नॉट इन पेअर, दॅट इज प्रोस्टेट, इट इज सिंगल, बरोबर. प्रोस्टेट ग्लँड आणि कॉपर्स ग्लँड त्यांचं सिक्रेशन कुठे टाकतात, कोणत्या पार्ट मध्ये टाकतात, त्यांचं सिक्रेशन कुठे टाकतील, कुठे टाकतील ते, युरिनोजेनायटल डक्ट मध्ये. प्रोस्टेट आणि कॉपर्स कुठे टाकतील, युरिनोजेनायटल डक्ट मध्ये. आणि सेमिनल वेसिकल त्याचं सिक्रेशन कुठे टाकतो, कोणत्या पाईप मध्ये टाकतो, कोणत्या डक्ट मध्ये टाकतो, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. गॉट द पॉइंट, एक्झॅक्टली. आणि मग आता सगळ्या ग्लँडचं सिक्रेशन आणि स्पर्म सेल सगळे जेव्हा मिक्स होतील, बरोबर, तेव्हा त्या पूर्ण फ्लुइडला आपण काय नाव देतो, इट इज कॉल्ड अ सिमेन. याला आपण काय म्हणतो, सिमेन, बरोबर. सो जेव्हा तिन्ही ग्लँडचं सिक्रेशन आणि स्पर्म सेल मिक्स होऊन जातील, व्हाईट मिल्की सोल्युशन, हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज सिमेन. सिमेन इज फॉर्म ऑफ द स्पर्म and secretion of all these glands, तिन्ही ग्लँड्सचं सिक्रेशन प्लस स्पर्म सेल दोघांना मिळून आपण या ठिकाणी काय नाव देतो, इट इज कॉल्ड अ सिमेन. आर यू गेट माय पॉइंट, समजतं तुम्हाला सिमेन हाऊ इट विल गेट फॉर्म. सो सिमेन कंटेन द स्पर्म and it contain the secretion of all the reproductive glands in male, like here we can say seminal vesicle, then prostate gland and then Cowper's gland, बरोबर. and finally एकदा का सिमेन तयार झाला आता या ठिकाणी युरिनोजेनायटल डक्ट मध्ये, दिस सिमेन इज इजॅक्युलेटेड आउट थ्रू द पेनिस. तर दिस इज द ऑर्गन विच इज कॉल्ड एज पेनिस. हा एक ऑर्गन आहे पेनिस. आणि आता या पेनिस मधून या ठिकाणी काय बाहेर पडणार आहे, सिमेन. इट इज गेट इजॅक्युलेटेड.
ऑल दिस ऑर्गन ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आर पेअर्ड. सगळे पेअर्ड मध्ये एक्सेप्ट युरिनोजेनायटल डक्ट सिंगल आहे. युरिनोजेनायटल डक्ट ही युरिनोजेनायटल डक्ट ती सिंगल आहे. बरोबर. प्रोस्टेट ग्लँड ती सिंगल आहे. पेनिस सिंगल आहे आणि स्क्रॉटम सिंगल आहे. बाकी सगळे पेअर मध्ये. सो 4 पार्ट सिंगल आहे. कोणते 4 पार्ट सिंगल आहे? युरिनोजेनायटल डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, पेनिस आणि स्क्रॉटम. बाकी सगळे कसे आहेत? पेअर मध्ये आहेत. टेस्टिस पण पेअर मध्ये का सर? यस, टेस्टिस पेअर मध्ये आहे ना. एका स्क्रॉटम मध्ये 2 टेस्टिस असतात ना. स्क्रॉटम एकच आहे पण टेस्टिस 2 आहे ना. हा एक बघा इथे दिसतो तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतोय का सगळ्यांना? हा एक टेस्टिस मी ब्लॅक करून टाकला त्याला आणि हा दुसरा टेस्टिस. दिस इज अनदर टेस्टिस. बरोबर. हा पण ब्लॅक करून टाकला मी. टेस्टिस पेअर मध्ये आहे. बरोबर. रेटिटेस्टिस पेअर मध्ये, डिफरन्शिया पेअर मध्ये, एपिडर्मिस पेअर मध्ये, डिफरन्शिया पेअर मध्ये, इजॅक्युलेटरी डक्ट पेअर मध्ये आहे. बरोबर. युरिनोजेनायटल डक्ट सिंगल आहे, प्रोस्टेट ग्लँड सिंगल आहे, पेनिस सिंगल. बोला काय डाऊट आहे तुमचे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर? प्लीज फिल आस्क टू क्वेश्चन. मनात ठेवू नका. काय तुमचे डाऊट असतील, क्वेश्चन असतील बोला. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण फिनिश केली आहे. नाउ वी हॅव टू डिस्कस द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इज देयर एनी क्वेश्चन यू कॅन आस्क? स्पर्म सेल लिमिटेड असतात का? नो आहे ना. स्पर्म सेल लिमिटेड नाही आहे. दे आर अनलिमिटेड. एका आपण जे म्हटलं सिमेन, एका इजॅक्युलेशन मध्ये जे 3 ते 4 ml सिमेन बनतं त्याच्यामध्ये 300 to 400 मिलियन स्पर्म्स आर देअर. 300 मिलियन ते 400 मिलियन करोडो स्पर्म्स असतात. बरोबर. दे आर नॉट लिमिटेड. आणि सर त्यांची लाईफ 48 आवर्सची असते का? काय काय म्हणतोय? स्पर्मची लाईफ 48 आवर. यस, एका स्पर्मची लाईफ 48 आवर्स है ना. वन्स इट गेट प्रोड्यूस दैट लाईफ इज 48 आवर्स. काही एज असतं का त्यांच्या फॉर्मेशनचे? नाही. बरोबर. स्पर्म सेलचं काही एज नाहीये. मेल मध्ये मरेपर्यंत स्पर्म सेल तयार होत असतात. अनलिमिटेड स्पर्म तयार होत असतात. नो एज इज पीरियड्स है ना. इट डिपेंड्स अपॉन हेल्दीनेस. बरोबर. मेलच्या हेल्दीनेसवर डिपेंड असेल तर हेल्दी आहे मेल तर मरेपर्यंत स्पर्म तयार होऊ शकतात. आणि अनलिमिटेड. बोला अजून काय डाऊट आहे? फिमेल मध्ये मात्र एज लिमिट आहे. फिमेल मध्ये आपण डिस्कस करू जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघू. मेल मध्ये असं काही नाहीये. आफ्टर 48 hours they will get die and then they will get absorbed. बरोबर. तर ते डाय होतील. त्यांचं फॅगोसायटोसिस होईल. नॉर्मल सेल सारखं आपल्या बॉडी मधल्या सेल नॉर्मल सेल आहे. बरोबर आहे ना. त्यांचं डेथ झाल्यावर ते काय होतात? त्यांचं फॅगोसायटोसिस होतं, ऍब्झॉर्ब होऊन जातात. बरोबर. तसं त्यांचं पण होईल. दे आर नॉर्मल सेल. आफ्टर 48 hours they will get die आणि मग they will get destroyed, they will get absorbed. बोला अजून काय डाऊट असेल विचारा. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम वर क्वेश्चन विचारा. प्लीज फील फ्री टू आस्क द क्वेश्चन. बरोबर. क्वेश्चन विचारा. हा टॉपिक तुमच्या सिलेबस मध्ये इंट्रोड्यूस करण्यामागे शासनाचा उद्देशच तो आहे की तुम्हाला या ठिकाणी मिसकन्सेप्शन नको, मिथ्स नको. कारण भरपूर मिथ्स असतात, मिसकन्सेप्शन असतात या एज मध्ये. सो मेक इट क्लिअर. मनात ठेवू नका. सो सगळ्यांना अल्ट्रा क्लिअर झालं, सुपर क्लिअर झालं. व्हेरी गुड है ना. काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी ॲट एनी टाइम. बरोबर. आज थोडस मला घाई असल्यामुळे मी एंड करतोय. उद्या किती वाजता यायचं लेक्चर? 8:30 का 9 तुम्ही सांगा? 8:30 सर. 8:30 चांगला टाइम आहे आपला. चांगला आहे उलट मस्त आहे. ओके. उद्या पण 8:30 घेऊ आपण है ना. ठीक आहे. मग एंड करतोय मी आजचं लेक्चर. बरोबर. पीपीटी वगैरे पाठवून देईल तुम्हाला. उद्या आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघू है ना. ओके. आय एम गोइंग टू पीपीटी सेंड करून देतो सर. यस, पीपीटी सेंड करून देतो, रेकॉर्डिंग सेंड करून देतो आणि युट्यूब मध्ये करतो. वेळ मला काल भेटला नाही, आज मी करतो. बरोबर है ना. आणि मग ती पण पाठवतो. बरोबर. युट्यूब वर पाठवतो. यस यस, युट्यूब ची पाहिजे तुम्हाला. डेफिनेटली यू विल गॉट दॅट. ठीक आहे. बरोबर. उद्या भेटू आपण 8:30. मग डिटेल मध्ये उद्या फ्री आहे मी, रिलॅक्स आहे. उद्या विचारा तुमचे डाऊट्स. बाय. बाय.